बघा इथं आपल्याला प्रॉब्लेम दिलेला आहे, प्रूव्ह दॅट 1 मायनस टॅन 2 थीटा. इथं काय 2 थीटा दिलेलं आहे, ठीक आहे. मग इथं बघा सोल्युशन एकदा लिहून घ्या तुम्ही. LHS काय दिलेली आपल्याला प्रूव्ह दॅट आहे, म्हणजे LHS इक्वल्स टू RHS दाखवायचे. मग LHS घ्या, LHS. मग LHS काय दिलेलं आहे, 1 मायनस टॅन 2 थीटा इंटू टॅन थीटा अपॉनला काय दिलेलं आहे, 1 प्लस टॅन 2 थीटा इंटू टॅन थीटा. मग बघा इक्वल्स टू काय करायचं आपल्याला, कॉस 3 थीटा अपॉन कॉस थीटा प्रूव्ह करायचं आहे. मग आता बघा आपल्याकडे एक फॉर्म्युला आहे. कोणता फॉर्म्युला आहे, टॅन थीटा इक्वल्स टू काय येतं, टॅन थीटा इक्वल्स टू काय राहतं, साइन थीटा अपॉन कॉस थीटा राहतं, ठीक आहे. हा स्टँडर्ड फॉर्म्युला आहे. मग थीटाच्या जागेवरती इथं पहिल्यांदा 2 थीटा दिलं आहे आणि दुसऱ्या वेळेस थीटाच दिलेलं आहे. मग आपण असं लिहू शकतो का आता, टॅन 2 थीटाला साइन 2 थीटा अपॉन कॉस 2 थीटा, ठीक आहे. मग इथं लिहायचं 1 मायनस साइन 2 थीटा अपॉन कॉस 2 थीटा इंटू, आता टॅन थीटाला लिहा साइन थीटा अपॉन कॉस थीटा, ठीक आहे. मग आता बघा इथं आपल्याला डिनॉमिनेटरला काय दिलेलं आहे, 1 प्लस दिलेलं आहे. मग तिथं पण सेम तसंच येणार, ठीक आहे. मग इथे येणार 1 प्लस साइन 2 थीटा अपॉन कॉस 2 थीटा ठीक आहे, इंटू टॅन थीटा आहे फक्त, म्हणजे थीटाच्या जागेवरती थीटा दिलेला आहे. मग साइन थीटा अपॉन कॉस थीटा येणार, ठीक आहे. मग आता बघा इथं डिनॉमिनेटर सेम आहे, पण इथं 1चा डिनॉमिनेटर सेम नाही. मग 1चा डिनॉमिनेटर सेम करावं लागलं आपल्याला. काय करावं लागलं, सेम करावं लागलं, ठीक आहे. इक्वल्स टूचं साइन याच्या इक्वलमध्ये घेतो. मग आता इक्वल करा. मग इक्वल करताना काय करावं लागलं, मल्टिप्लिकेशन. बघा आता यांच्यामध्ये मल्टिप्लिकेशन साइन आहे, म्हणजे या दोन टर्म एकच आहे, ठीक आहे. मग ह्या जर दोन्ही टर्म इकडं जर मल्टिप्लाय केल्या, इथं काय येणार आहे, कॉस थीटा इंटू कॉस 2 थीटा मायनस साइन 2 थीटा इंटू साइन थीटा अपॉन, आता बघा अपॉनला काय येणार, ह्या टर्म येणार कॉस 2 थीटा इंटू कॉस थीटा, ठीक आहे. आणि आता पूर्ण दुसरा डिनॉमिनेटर, तर ह्या डिनॉमिनेटरला काय येईल बघा, तर ह्या डिनॉमिनेटरमध्ये येणार आहे, आता बघा मी इथं पहिले कॉस थीटाची टर्म लिहिली, तुम्ही इथं पण कॉस थीटाची टर्म लिहा, कॉस थीटा इंटू साइन, बघा हा कॉस थीटा लिहिला, हा कॉस 2 थीटा प्लस, आता इथं कोणतं साईन आहे, प्लस साईन आहे, ठीक आहे. मग इथे येणार आहे साइन 2 थीटा इंटू कॉस इंटू काय, साइन थीटा आहे, कॉस थीटा नाही, साइन थीटा अपॉनला काय आलं, कॉस 2 थीटा इंटू कॉस थीटा, ठीक आहे. आता आपण वरती काय न्यूमरेटरला काय आलं, कॉस थीटा कॉस 2 थीटा साइन 2 थीटा आणि साइन थीटा. मग आता जर बघितलं हा डिनॉमिनेटर दोघांचा पण सेम आहे, ठीक आहे. मग सेम डिनॉमिनेटर कॅन्सल होणार. इथं काय कॉस 2 थीटा इंटू कॉस 2 थीटा इंटू कॉस थीटा आहे, ठीक आहे. म्हणजे हा डिनॉमिनेटर कॅन्सल झाला. मग नंतर टर्म काय राहिली, तर बघा टर्म जे राहिले त्या लिहू आपण आता, ठीक आहे. मग राहिलेलं टर्म लिहा एकदा. मग राहिलेलं टर्म बघा इक्वल्स टू मध्ये इथे येणार LHS इक्वल्स टू, आता येणार आहे कॉस, आता बघा मी काय करतो, हे मल्टिप्लिकेशन करताना हा 2 थीटा आधी लिहितो, हे नंतर लिहितो. आधीच तसं लिहायला पाहिजे होतं, पण ठीक आहे. आता 2 थीटा कॉस 2 थीटा लिहिला, नंतर कॉस थीटा, नंतर कोण आहे हा कॉस थीटा मायनस साइन 2 थीटा इंटू साइन थीटा ठीक आहे, अपॉन आता हा डिनॉमिनेटर. मग आता हा डिनॉमिनेटर, हे दोघांचे डिनॉमिनेटर कॅन्सल झाले. हा डिनॉमिनेटर काय कॉस, आता इथं पण तसंच करतो, कॉस 2 थीटा आधी लिहितो, कॉस 2 थीटा इंटू कॉस थीटा प्लस इथं काय येणार आहे साइन 2 थीटा
इंटू साईन थिटा. ठीक आहे. मग बघा आता वरती जर बघितलं आपण तर आपल्याला दोन फॉर्म्युले दिसत आहे. कोणते फॉर्म्युले? की कॉस ए प्लस बी. मग ए प्लस बीचं एक्सपान्शन काय येतं? कॉस ए कॉस बी मायनस साईन ए साईन बी आणि कॉस ए प्लस ए मायनस बी कॉस ए मायनस बी. मग कॉस ए मायनस बीचं एक्सपान्शन काय येतं? कॉस ए कॉस बी प्लस साईन ए साईन बी. मग बघा कॉस ए कॉस बी प्लस साईन ए साईन बी हे कशाचे एक्सपान्शन आहे? कॉस ए प्लस बी आणि कॉस ए मायनस बी. ठीक आहे, हे सगळ्यांना माहिती आहे. मग आता बघा इथे एक्सपान्शन आधी दिलेलं आहे. मग इथं एच्या जागेवरती काय दिलेलं आहे? 2 थिटा दिलेलं आहे. काय दिलेलं आहे? 2 थिटा. आणि बीच्या जागेवरती थिटा दिलं आहे, वरती पण आणि खाली पण. मग याचं एक्सपान्शन जर आपण याला जर याच्या ओरिजिनल फॉर्ममध्ये आणलं तर इथं काय येणार आहे? कॉस ए म्हणजे 2 थिटा आहे प्लस बी म्हणजे थिटा आहे. ठीक आहे, आपणला काय येणार आहे? कॉस 2 थिटा मायनस थिटा. मग आता बघा 2 थिटामधून 1 थिटा मायनस झाला, रिमेनिंग काय? सॉरी 2 थिटामध्ये 1 थिटा ॲड झाला तर काय येणार आहे? कॉस 3 थिटा होणार आहे. ठीक आहे, आणि 2 थिटामधून 1 थिटा जर मायनस झाला तर एकच थिटा राहणार आहे, कॉस थिटा. आणि हेच आपल्याला प्रूव्ह करायचं होतं. इक्वल्स टू काय आली? RHS. ठीक आहे, हेच काय करायचं होतं? आपल्याला प्रूव्ह करायचं होतं. म्हणजे याचा अर्थ काय की 1 मायनस 2 थिटा इंटू टॅन थिटा अपॉन 1 प्लस टॅन 2 थिटा इंटू टॅन थिटा इक्वल्स टू कॉस 3 थिटा अपॉन कॉस थिटा. ठीक आहे, हेच आपल्याला काय प्रूव्ह करायचं होतं. ह्याचा प्रॉब्लेम 4 मार्क लिहू शकतो. ठीक आहे.